त्यातला दुसरा प्रश्न काय आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। तर बघा दुसरा प्रश्न आहे x अधिक 7y बरोबर 10 आणि दुसरं समीकरण आहे 3x वजा 2y बरोबर 7। तर अशा पद्धतीने बघा त्यांनी आपल्याला दोन समीकरण दिले आहेत। अगोदर आपण ते एकाखाली एक समीकरण लिहून घेऊया। x अधिक 7y बरोबर 10 हे आपलं समीकरण 1 आहे। दुसरं समीकरण लिहून घेऊयात 3x वजा 2y बरोबर 7 हे आपलं समीकरण 2। ओके, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता x आणि x चे सहगुण या ठिकाणी 1 आणि इथे 3 आहे आणि जर y चे सहगुण जर बघितलं तर 7 आणि या ठिकाणी वजा 2 आहे, बरोबर। त्याच्यामुळे आपण आता काय करूया, आता तसं म्हणायला गेलं तर कोणत्याही चलाचं या ठिकाणी x चे सहगुणक बरोबर नाहीयेत आणि या ठिकाणी y चे सुद्धा सहगुणक हे वेगवेगळे आहेत। मग त्याच्यामुळे आपण आता काय करूया, या ठिकाणी x चा सहगुणक हा एकच आहे, म्हणजेच आपण समीकरण 1 ला जर 3 ने जर गुणलं तर या दोन्ही समीकरणांचे x जे सहगुणक आहे ते सारखे होतील। मग त्याच्यामुळे आपण आता समीकरण 1 ला काय करणार आहोत, 3 ने गुणणार आहोत, जेणेकरून दोन्ही समीकरणाचे जे x चे सहगुणक आहे ते 3 आणि 3 हे प्रत्येकी 3 होतील। त्यानुसार आता आपण पुढचं जे समीकरण आहे ते आता आपण सोडून घेऊयात। तर आता या ठिकाणी बघा दिलेली समीकरणे चलाचा लोप करून सोडवू। आता चलाचा लोप करून सोडवू म्हणजे काय, आता एक तर या दोन्ही समीकरणामध्ये x चे सहगुणक तुम्हाला सारखे करायचे आहेत, बरोबर। म्हणजे x चा सहगुणक म्हणजे x लोप होईल, म्हणजे काय होईल, x ची किंमत 0 होईल, किंवा तुम्ही y चे सहगुणक सेम करू शकता आणि y ची किंमत ही 0 आणू शकता। दोन्हीतलं कुठलं तरी तुम्हाला एक करायचं आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे की जर आपण पहिल्या समीकरणाला जर 3 ने गुणले तर x चे सहगुणक दोन्ही समीकरणामध्ये सारखे होतात आणि म्हणून आपण काय करणार आहोत, x चा लोप करण्यासाठी समीकरण 1 ला आपण 3 ने गुणणार आहोत। म्हणजे काय होईल, दोन्ही साईडला आपण 3 ने जर गुणलं तर दोन्ही समीकरणाचे जे x चे सहगुणक आहे ते सारखे होतील। म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी चलाचा लोप करायचा आहे, म्हणजेच काय आहे, कोणतंही एकतर x तुम्ही x चे सहगुणक तुम्ही सारखे आणा किंवा y चे सहगुणक तुम्ही सारखे आणा, कोणतं तरी एक चलाचे कोणत्याही एका चलाचा तुम्हाला लोप करायचा आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे। चलाचा लोप करणे म्हणजेच काय, तर कोणत्याही चलाची किंमत तुम्हाला 0 आणायची आहे वजाबाकी केल्यानंतर, असं तुम्ही त्याचा अर्थ करा। ओके, ठीक आहे। सो या पद्धतीमध्ये आपल्याला काय होत आहे, तर समीकरण 1 ला 3 ने जर गुणलं तर ते आपण इझिली x चा लोप करू शकतो। आता समीकरण 1 ला आपण जर 3 ने गुणलं तर आपल्याला दुसरं समीकरण काय मिळते हे सुद्धा आपण बघूयात। आता बघा x ची जर किंमत आपण 3 ने जर गुणलं तर काय होईल बघा, 3 गुणिले, आता बघू शकता तुम्ही 3 गुणिले, सॉरी या ठिकाणी गुणिले नाही अधिक आहे, समीकरण 1 बघूया आपण, 3 अधिक, आता आपल्याला 3 ने गुणायचं आहे ना, मग 7 गुणिले 3y बरोबर 10 गुणिले 3 म्हणजेच काय होईल बघा, तर 3 अधिक, आता या ठिकाणी सॉरी या ठिकाणी x पण आहे, बरोबर, 7 त्रिक